अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. बाळा, सुख हा स्वास्थ्याला येणारा सुगंध असतो. चित्त समाधाने तरी विष वाटे सोने. आपल्या आयुष्यामध्ये सुख असेल, मनात समाधान असेल, तर विष सुद्धा आपल्याला सोन्यासारखं दिसतं. आणि सोन्यामधलं विष आपल्याला स्पष्ट असं दिसायला लागतं. परिस्थिती जरी आपल्या आवाक्याबाहेरची असेल, तरीही वर्तन आपल्या हातात असते. त्यामुळे वागताना किंवा बोलताना विचार करून बोलावं. चला, आज मी तुम्हाला 2 पर्याय घेऊन आलेलो आहे. त्या 2 पर्यायापैकी एक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आणि तुमच्या मनात जे प्रश्न चालले आहेत किंवा ज्या शंका आहेत त्या मी निवारण करून देतो. बाळा, तुझ्या आयुष्यात सुख कधी येईल? तू कधी आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणार आहे, हे सर्व आज मी तुला सांगणार आहे. तर मग घे वरी दोन्ही पर्यायापैकी एक पर्याय मनामध्ये आणि आपल्या मनाला समाधान करून घे. मी तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं आज नक्की देईल. तर बघा, हा पहिला पर्याय म्हणजे सरस्वती मातेची ही फोटो ज्यांनी ज्यांनी मनामध्ये धरली आहेत, आज मातेच्या आदेशाने तुमचं ज्ञान वाढवणार आहे. माता तुमच्या रोजच्या अनुभवामध्ये, रोजच्या अभ्यासामध्ये वृद्धी करो, असाच आशीर्वाद माझ्या तुमच्या सोबत आहे. तर मग ऐका आजचा संदेश. बाळा, नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघू म्हणत केलेली सुरुवात म्हणजे यशस्वी होण्याचं पहिलं पाऊल असतं. कधी कधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही, उलट आपले सामर्थ्य हे वाढतच असते. सुखी आणि आनंदी जीवन जगण्याचे काही नियम असतात. ते नियम निसर्गाने आपल्याला सांगून दिले आहेत. त्यामध्ये खेळ असो वा आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. बाळा, सत्य हा नैतिकतेचा आत्मा असतो. काळ सर्वांना माणसावतो. आपल्या प्रत्येक दिवसाची सुरुवात ही आपण सकारात्मक विचारांनी, पॉझिटिव्ह थॉट्सनी करायला हवी. म्हणजे आपला दिवस हा पॉझिटिव्ह विचारांनी भरलेला राहील आणि आपण मनाने फ्रेश राहू. आपले ओझे आणि मन अशा ठिकाणी हलके करावे ज्या ठिकाणी ते सुरक्षित राहील. तपासून घ्या शब्दांना, उच्चारांआधी, कारण कुठलाच खोडरबल जिभेवर चालत नसतो. माणूस किती आपला आहे आणि किती आतला आहे याचे उत्तर फक्त वेळेजवळ असते. कारण गरज संपली की विपरीत वागणे हीच जगाची रीत असते. माझा अनुभव हाच सांगतो की नेहमी शांतता चांगली, कारण नाजूक शब्दांनी लोक नाराज होत असतात. बाळा, टीव्हीवरचे जीवन काही खरे नसते आणि खरे आयुष्य म्हणजे टीव्हीवरची सिरियल नसते. खऱ्या आयुष्यात आराम नसतो. असते ते फक्त काम आणि विचारांनी भरलेलं आयुष्य. मनुष्याने केलेल्या परिश्रमाचं खरं बक्षीस त्याला काय मिळालं हे नसून त्या परिश्रमाने तो काय बनला आहे हे महत्वाचं आहे. अनुभवाने एक शिकवण दिली आहे. कुणाच्या चुका उणिवा शोधत बसू नका. नियती बघून घेईल हिशोब तुम्ही करू नका. या जगातील दुःखापासून मुक्ती हवी असेल तर मार्ग आपणच शोधायला हवा. कुणाच्या आधाराची गरज आपल्याला पडायला नको. कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते. बाळा, आयुष्य यशस्वी करण्यासाठी आणखी वेगळं काही करावं लागत नाही. नियती एक कोरा करकरीत दिवस सूर्योदयाबरोबर आपल्याला बहाल करत असते. रात्र म्हणजे कालचा फळा पुसून लख्ख करणारे डस्टर असते. त्या स्वच्छ फळ्यावर आपण कालचेच धडे का लिहायचे? जो नव्या दिवसाला कोऱ्या मनाने सामोरं जातो, नवा मजकूर लिहितो, तो लेखक नसेल पण प्रतिभावंत नक्कीच असतो. जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देत असतात. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक दिवसाचं आनंदाने स्वागत करा. त्याच्यातून काहीतरी शिकायला भेटतं. ते अनुभवा, ते आपल्याजवळ ज्ञान स्वरूपाने एकत्र करा. तुम्हाला भविष्यामध्ये ते नक्की कामाला येईल. हा संदेश तुम्हाला पटला असेल तर खाली श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आता बघूयात हा दुसरा पर्याय. ज्यांनी ज्यांनी निवडला आहे
त्यांच्यासाठीचा आजचा माझा संदेश आहे. बाळांनो, जे भांडल्यावर अधिक क्षमा मागतात त्यांची चूक असते म्हणून नव्हे, तर त्यांनी आपल्या माणसावर केलेलं प्रेम गमावण्याची भीती वाटते म्हणून. आयुष्यात खूप माणसे भेटतात, वाऱ्याच्या झुळकीप्रमाणे येतात आणि जातात, पण काही अशी असतात जी मनात जागा घेतात. हीच गोड माणसे जीवनाचा अर्थ सांगतात, ओठावर हसू खुलवतात आणि अश्रूही पुसत असतात. अशा माणसाला गमावणे योग्य नाही, म्हणून तर भांडल्यानंतर लगेच माफी मागणं खूप गरजेचं असतं. असा जर कोणी तुमच्या आयुष्यात असेल तर त्याला नक्की लवकर माफ करा, कारण त्याला तुमच्या असण्या नसण्याने फरक पडतो, म्हणून तर तो तुम्हाला माफी मागत असतो. झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निसटावा तसं हळूहळू आयुष्य निघून चाललं असतं आणि आपण उगीच भ्रमात आहोत की आपण वर्षांनी वर्षांनी मोठे होता चाललोय. वेळ, तब्येत आणि नाती ह्या अशा 3 गोष्टी आहेत की ज्यांना किमतीचे लेबल नसते, पण ह्या हरवल्या की समजते त्यांची किंमत किती मोठी होती. भाकरी मिळवणे तसे अवघड नाही, पण ज्याच्या समवेत हसत खेळत तिचा तुकडा मोडावा अशी इच्छा व्हावी असा माणूस मिळवणे अवघड असते. असे माणसं जपायला शिका. समुद्राने एकदा नदीला विचारले, तू कुठपर्यंत माझ्यावर प्रेम करशील? नदीने हसून उत्तर दिले, तुझ्यात गोडवा येत नाही तोपर्यंत. कुणाची मदत करत असताना त्याचा डोळ्यात बघू नका, कारण त्याचे झुकलेले डोळे तुमच्या मनात गर्व निर्माण करू शकतात. मित्रांनो, प्रत्येकाचे दिवस येतात, त्यामुळे इतरांना मदत करत चला. देव तुम्हाला कधीच कमी करणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुमच्या एका शब्दावर काम होतात त्यावेळेस तुमच्याबद्दल भीती असते, आणि जेव्हा तुम्हाला असलेली अडचण ऐकून स्वतःहून मदत येते त्यावेळेस तुमच्याबद्दल तो आदर असतो. जगातील सर्वात स्वस्त वस्तू म्हणजे सल्ला. एकाकडे मागा, 1000 जण देतील. जगातील सर्वात महाग वस्तू म्हणजे मदत. 1000 जणांकडे मागा, कदाचित एखादा करेल. कमजोर लोकांना हरवण्यापेक्षा आपल्यापेक्षा उत्तम प्रतिस्पर्धाकाकडून हरलेले जास्त श्रेष्ठ ठरते. जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते, आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होत असते. काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे, तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. लक्षात ठेव, आयुष्यात 3 संघर्ष असतात: जगण्यासाठीचा संघर्ष, ओळख निर्माण करण्यासाठीचा संघर्ष आणि ओळख टिकवण्यासाठीचा संघर्ष. हे तिन्ही संघर्ष जर तू आपल्या हिमतीने जिंकलेस तर तू आयुष्याच्या परीक्षेत नक्की पास होशील. हरण्याची काळजी आणि जिंकण्याची महत्वाकांक्षा न बाळगता प्राणपणाला लावून लढावं म्हणजे विजय तितकाच आनंददायी होतो, आणि पराभव झालाच तर तो तितकासा पोचत नाही. एक लक्षात ठेव, आयुष्य जर तुम्हाला मागे खेचत असेल तर तुम्ही नक्की पुढे जाणार आहात, कारण धनुष्याचा बाण लांब जाण्यासाठी आधी मागेच खेचावा लागतो. अशा गोष्टींना ओळखून चालायचे असते आणि आपल्या आयुष्यामध्ये जिंकण्याचा प्रयत्न करायचा असतो. या सगळ्या गोष्टी तुला पुढे जाण्यासाठी मदत करतील. आजचा संदेश तुझ्यासाठी खास होता. हे सगळे संदेश जे सुविचार रूपाने मी तुझ्या आयुष्यात दिले आहेत, तुझ्या कानावर पडले आहेत, ते आपल्या आयुष्यात उतरवण्याचा प्रयत्न कर आणि आपलं आयुष्य बदलव. तुला नक्की सक्सेस मिळेल. बाळा, माझा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहे. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आजचे स्वामी संदेश तुम्हाला पटले असतील आणि तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं स्वामींनी योग्य रीतीने दिली असतील, तुमचं मन शांत झालं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बोला अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय.